जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. आज भाजीला काय बनवायचं तर खरंच खूप कळतच नव्हतं. तर म्हटलं चला फ्रीजमध्ये ज्या काही आपल्याला भाज्या मिळतील त्याचीच भाज्या बनवूया असं माझं ठरलं. आणि त्याच्यामध्ये मी फ्लावर, गाजर आणि फरसबी घेतलेली आहे. मस्तपैकी असं कट करून घेतलेल्या आहेत आणि वॉशही करून ठेवलेल्या आहेत भाज्या मी. तर चला तर आता मी वाटणची तयारी करून घेत आहे. वाटणसाठी मी पॅनमध्ये 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये खोबरं, कांदा, लसूण आणि टोमॅटो आणि थोडंसं आपलं किंचचं आलंचं तुकडं टाकलेलं आहे. हे छानपैकी आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर छानपैकी असं वाटण करून घ्यायचं आहे. आता त्याच पॅनमध्ये मी 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि ज्या भाज्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या आपल्याला मस्तपैकी तेलावर असं फ्राय करून घ्यायच्या आहेत. भाज्या थोड्याफार प्रमाणात आपल्याला तेलावरच शिजवायच्या आहेत. भाजी खूप छान लागते अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर. खरंच फारशा भाज्या आपल्याला कशाही भाज्या असल्या तरी पण वाटण जर आपण चांगलं बनवलं तर भाज्या छानच लागतात, सुंदर लागतात. थोड्या वेळासाठी आपण झाकण देऊन ठेवूया. झाकण उघडून बघते, पाहूया भाज्या आपल्या ज्या मिक्स करून घेऊया सगळ्या व्यवस्थित. पुन्हा एकदा झाकण देऊन ठेवलेलं आहे मी, पाहू शकता तुम्ही. भाज्या आता थोड्याफार प्रमाणात तेलावर आपल्या मस्तपैकी अशा छानशा शिजलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. आता थोड्या मिक्स करून घेऊया आपण त्या. आणि सगळ्या भाज्या थोड्या साईडला सरकवून थोडंसं आपण आता तेलावर जिरं आणि राईची फोडणी दिलेली आहे मी, पाहू शकता तुम्ही. आणि कढीपत्त्याची पानंही टाकून घेतलेली आहेत. आणि आपण जे वाटण करून घेतलेलं आहे तेही मी आता टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. छानपैकी असं तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण 1 चम्मच लाल मसाला टाकून घेऊया, अर्धा चम्मच गरम मसाला टाकून घेऊया आणि अर्धा चम्मच आपण हळद टाकून घेऊया. आणि पुन्हा एकदा सगळ्या भाज्या आपल्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि 1 चम्मच मी मीठही टाकून घेतलेलं आहे. छानपैकी असं आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत सगळ्या भाज्या. टोमॅटोही टाकून घेतलेला आहे मी आता याच्यामध्ये. 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये. सगळं आपल्याला भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे. आणि थोड्या वेळासाठी आपण झाकून देऊन ठेवणार आहोत. अशा पद्धतीने भाज्या ट्राय करून बघा तुम्ही, तुम्हाला आवडेल भाजी बनवायला करायला. इकडे नाचणीची भाकरी माझी रेडी होत आहे. पहा किती छान टम्म अशी फुगलेली आहे नाचणीची भाकर. आणि आपली भाजी इकडे रेडी झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे भाजी तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा. तुम्हाला भाजी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. वरून कोथिंबीरही टाकून घेऊया. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.